आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरीचे अध्याय किती आहेत? 18. पहिल्या 6 अध्यायामध्ये काय सांगितलं? कर्ममार्ग. काय सांगितलं? तीन कांड आहेत आपल्याकडे. एक कर्मकांड, दुसरं उपासनाकांड आणि तिसरं ज्ञानकांड. बरोबर? आता हे 3 कांड का सांगितले? तर कर्म, भक्ती आणि ज्ञान. मग संत काय म्हणतात? तर जीवाच्या ठिकाणी 3 दोष आहेत. आपल्या ठिकाणी किती दोष आहेत? 3. कोणकोणते? मल, विक्षेप आणि आवरण. कोणकोणते दोष आहेत? मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय? तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेली पाप प्रवृत्ती. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात काय आहे? देवाची आठवण आहे, कमी आहे पण कमी आहे. पण प्रपंचाची आठवण कशी आहे? जास्त आहे. पुण्य करण्याविषयीची तळमळ कमी आहे, पण पाप करण्याची तळमळ कशी आहे? जास्त आहे. पुण्य नाही झालं तर आपल्याला काही चूक झाल्यासारखी वाटत नाही. काय वाटते की बाबा आज मी काही नामस्मरण केलं नाही, हरिपाठ म्हटला नाही, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं नाही, तर असं काही वाटतं का की आपलं काही चुकलं म्हणून? असं नाही वाटत. ज्ञानेश्वर महाराजांचे आपण भक्त आहोत. काय म्हणतात? सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, आणि किती वेळ राहू नकोस म्हणले. मग घडी म्हणजे काय? एक घडी म्हणजे काय? 24 मिनिटं. किती? 24 मिनिटं म्हणजे एक घडी. मग ती 24 मिनिटं म्हणजे अर्ध घडी म्हणजे 12 मिनिटं सुद्धा तू काय करू नकोस, वेळ घालवू नकोस. आणि आमचं काय होतंय? दिवसचे दिवस सगळे काय व्हायला लागलेत आमचे? म्हणून संत काय म्हटले की या जीवाच्या ठिकाणी पाप प्रवृत्ती आहे. कोणती प्रवृत्ती? पाप म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य परोपकार, पाप परपीडा. दुसऱ्याला पीडा देण्याची प्रवृत्ती आहे, पण स्वतःला पीडा नको म्हणते. पण दुसऱ्याला पीडा लागल्यावर दुसऱ्याला जर काळं लावायचं म्हटलं तर ह्याचे हात काळे होणार. दुसऱ्याला खड्ड्यात घालायचं म्हटलं तर ह्यो पहिला खड्ड्यात जाणार. तसं दुसऱ्याला आपलं पीडा द्यायची म्हटलं तर आपल्या अंतःकरणात ती पीडा पहिल्यांदा होती, नाही का? पहिल्यांदा त्रास कुणाला होते? तुमच्या एखाद्या कुठल्या तरी भगिनीशी भांडण आहे, ती कुठेतरी दुसऱ्या गावात आहे, तिची आठवण तुमची या इथं जवाहरनगरमध्ये तुम्ही काढली, तर पीडा कुठं सुरू झाली? त्या गावात का ह्या गावात? ह्या गावात नाही, त्या गावात नाही, आत सुरू होते पीडा. आणि मग डोकं दुखायला लागते. मग म्हणते माझं डोकं तापलं, मग माझं पोटशूळ झाला म्हणतात. म्हणजे पीडा कुठं झाली? आत झाली. त्या बाईलाही झाली नाही, मंडपाला पण झाली नाही, देवळाला बी झाली नाही. मग देवळात येऊन सुद्धा आमचं डोकं का दुखतंय? देवळात येऊन आमचा देव कुठं डोक्यात आहे? ह्याचं वाटोळं होऊ दे, माझं तेवढं चांगलं होऊ दे. तर दुसऱ्याचं वाटोळं करून तुझं चांगलं कसं होणार? मग पाप कशाला म्हणतात? परपीडा. आणि पुण्य कशाला म्हणतात? परोपकार. पण संत काय म्हणतात? पाप म्हणजे देवाला विसरणं. पाप म्हणजे काय? आणि कुठं आहे देव? तर आपल्या आतमध्ये जो देव आहे तोच आपण विसरलोय. आणि हा देह जो खोटा आहे तो देह खरा आहे म्हणून जगायला लागलोय. याला म्हणायचं पाप. आता देवाला चहा लागतो का देहाला लागतो? तुम्ही आता चहा घेतला की नाही, कुणी पिला म्हणायचं? देवानं पिला का देहानं पिला? देहानं पिला. त्याला विचारा बरं, तू चहा पिलास का म्हणून? तो काय म्हणतो की मला काय चहा वगैरे काय माहिती. मग चहा घेतला कुणी? म्हणजे आम्ही काय झालो माहितीये का? स्वतःला विसरलो आणि चहा एवढेच झालो. चहा नाही झाला चहा, आम्ही चहा झालो. कोण झालं चहा? आमचं जे मन आहे ना ते चहा एवढं झालं.
आणि ते मनानं अशी कल्पना केली की याला चहा म्हणतात. मग त्या चहाच्या ठिकाणी नारायण आहे की नाही, त्या कपात नारायण आहे की नाही, त्या बशीत नारायण आहे की नाही, का प्रल्हादच आणायचा त्याला हे करायला. हिरण्यकश्यपू कोण म्हणतात हिरण्यकश्यपूला? ज्याला नारायण दिसत नाही त्याला. आणि ज्याला सगळीकडे नारायण दिसतो त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ज्याला सर्वत्र नारायण दिसतो त्याला काय म्हणायचं? प्रल्हाद. आणि ज्याला दिसत नाही त्याला काय म्हणायचं? हिरण्यकश्यपू. मग तुम्हाला दिसला काय? ते घेताना त्याच्यामध्ये तो आहे, घेणाऱ्यामध्ये तो आहे, असं काही जाणवलं का? काही खाताना चपातीमध्ये, भाकरीमध्ये, ताटामध्ये, भातामध्ये, पुलावामध्ये तो आहे असं जाणवते का काही? का नाही जाणवत? मग विठ्ठल जळीस्थळी भरला तेवढं सोडून, म्हणजे तुमचं ताट सोडून तेवढा भरला काय? त्या ताटासहित भरला आणि रिता ठाव नाही उरला. आणि तो मी कशाने पाहिला? दृष्टीने. कोणत्या दृष्टीने पाहिला? पाहिला का तरी? आज मी पाहिला हरी यमुनेच्या तरी पाहिला? अजून यमुनाच कळाली नाही. कुठे पाहिला? ते पाहायचं असलं तर ह्या डोळ्यांनी तो दिसत नाही, ह्या डोळ्यांनी विकार दिसतात. हे आता समोर बसलेले आहेत ना, हे सगळे देह आहेत, हे ह्या डोळ्यांनी दिसते. आणि रूप आहे ना ते ह्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याला ज्ञान दृष्टी टाकावी लागते. पहिल्यांदा पाहिलं, मडकं दिसलं आणि मग ती दृष्टी मागे घेतली. काय केली? काय केली? मागे घेतली आणि मग मडक्यातली माती बघितली. म्हणजे पहिलं बघितला देह आणि नंतर बघितली माती, म्हणजे बघितला देव. तसं पहिला बघायचा देह आणि नंतर ज्ञानदेव म्हणतात देह नव्हे हे कळे, देह नव्हे हे सरे, उरला उरे विठ्ठल. मग देह नव्हे ही पहिली दृष्टी, देह पहिली दृष्टी आणि देह नव्हे ही दुसरी दृष्टी. मग देह नव्हे तर काय आहे? तर काया ही पंढरी आणि आत्मा. मग पंढरी बघायची का पांडुरंग बघायचा? पंढरीला जाऊन पांडुरंग बघायचा. तसं या पंढरीला जाऊन काय बघायचं? महाद्वारात उभं राहून काय बघायचं? महाद्वारात उभं राहून कशाचं दर्शन घ्यायचं? गरुडाला खांबाला मिठी मारून कशाचं दर्शन घ्यायचं? पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आणि म्हणून संत काय म्हटले? पाप प्रवृत्ती जी आहे आमच्या अंतकरणामध्ये ती पहिली निवृत्त व्हायला पाहिजे. आमच्या अंतकरणात आहे, तुमच्या अंतकरणात आहे, माझ्या अंतकरणात आहे की नाही? दुसऱ्याचं वाईट झालं बरं वाटते, दुसऱ्याचा पगार वाढला आनंद वाटतोय का वाईट वाटते? काय वाटते? महाराज म्हणतात आमचं दुसऱ्याला टेस्टर लावू नका, स्वतःला टेस्टर लावून बघा काय होते ते. दुसऱ्याला लॉटरी लागली तर आपल्या अंतकरणात काय होते ते बघायला लागते. म्हणून पहिले 6 अध्याय घालवले, त्याच्यामध्ये बरंच सांगितलं. विषाद सांगितला, अर्जुन विषाद योग सांगितला. हो मग विषाद आम्हाला आहेच की. आता अर्जुनाला विषाद नाही, ते मला विषाद व्हायला लागलाय. कशाचा? तर हे जे काय आहे ते विषाद काय झालाय? आमचं कर्तव्य काय आहे ते आम्ही विसरून गेलोय. जन्मोनी संसारी काय करावं म्हटले त्यांनी? जन्मोनी संसारी काय करावं? पंढरीसी जारे आले अनुसंसार, दिनाचा सोयरा या देहाच्या कारणे सच्चिदानंद पडवी गेले. मग त्याला मोह झाला. कुणाला? अर्जुनाला. मग आम्हाला सुद्धा मोह झालायच की हे सगळं देवाचं आहे. आणि मोहग्रस्त प्राणी काय म्हणतोय? माझं आहे कुणाचं? अहो तुम्ही म्हणताच की तूच करता, तूच करविता,
ओम आदी रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ तूची श्रोता तूची वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझ्या हाती तुका म्हणे येते नाही मी तू पण स्तवावे ते कवन कवनाला म्हणता ना का नाही म्हणता ना अहो हे सगळं आपण म्हणतो ना सगळं जे आहे ते सगळं कुणाचं आहे पांडुरंगाचा आहे का माझा आहे नाही म्हणजे पांडुरंगाचा आहे पण मोह झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं माझा आहे पत्नी कुणाची आहे पत्नी कुणाची अहो बोला की बर पती कुणाचा पती कुणाचा तुमचा त्याला निर्माण कुणी केलं हा अहो पतीला निर्माण कुणी केलं देवानं केलं हो आणि तुम्हाला मग दोघांना निर्माण कुणी केलं मग दोघं बी कुणाचे आहेत मग आता पती काय म्हणतोय पत्नी माझी मग पत्नी कधी झाली हो अगोदर पत्नी होती का नव्हती म्हणजे ती कोण होती स्त्री होती कोण होती स्त्री होती आणि हा कोण होता पुरुष होता मग आता ह्याच्यामध्ये पती कधी तयार झाला आणि याच्यामध्ये पत्नी कधी तयार झाली अहो झाली नाही तो पुरुष आहे तो ही स्त्री आहे दोघं बी तसेच आहेत पहिले होते तसे कल्पनेनं झाल्यात दोघं जण ती कल्पना गेली आणि समजा मुलगी समोर आली तर ह्याच्यात ही पत्नी असते ती म्हणते मी आई आहे गेली कल्पना बदलली आणि हा ह्याचा भाऊ आला की मग म्हणतो मी दादा आहे आणि ह्याचे वडील आले की म्हणतो मी पुत्र आहे मग ह्यो पुत्र आहे का दादा आहे का भाऊ आहे का काका आहे का मामा आहे का कोण हा कोण आहे हो हा एकटाच आहे आणि ही बी एकटीच आहे पण ही बी म्हणती काकी आहे मामी आहे पत्नी आहे कन्या आहे आमकी आहे तमकी आहे कल्पना निर्माण होत्यात हो माणूस बदलला की कल्पना होत्या आणि ह्यांच्या समोर यांची जर भांडणारी कोण शेजारी आली तर ही सगळंच विसरत्या आणि मग पदर खून म्हणून संत म्हणतात कल्पनेची बाधा आणि हे दिवसभर कल्पनाच करत बसते ही एक कल्पना गेली चहा घेतली कल्पना आता जेवायचं आहे दुसरी कल्पना ह्या कल्पना आहे ह्या मनात कल्पना उठायला लागल्यात का नाही आता आपण साड्या बघायला जातो इचलगंजीत भरपूर महाग आहेत मग ती कापूस आहे का नाही तेवढाच खरा आहे आणि साडी कल्पना आहे कांजीवरम कल्पना आहे वस्त्र कल्पना आहे मग वस्त्र बघायचं म्हणजे कल्पना आणि वस्त्राला अधिष्ठान असलेला कापूस बघायचं म्हणजे पांडुरंग मग आता आम्हाला हे सगळ्या वस्त्र दिसतात का कापूस दिसतोय हो काय दिसतंय हे आता काय दिसतंय कापूस दिसतोय कापूस झाकला कुणी झाकला कापूस हे ह्यात कापूस आहे का नाही हाय कुठं आहे ह्यात कापूस आहे का नाही अहो काय अवघड नाही जरा बोला ह्यात कापूस आहे का नाही झाकलाय काय अहो झाकलाय का आम्हाला सांगा जाऊ दे हे काय सांगा बसा की निवांत बसा उभं राहून कशाला टेन्शन घ्यायला लागलाय बसा तिथे बसा काय चिंता करू नका विषय महत्वाचा आहे हो विषय काय ते ना उगाच पायाला त्रास गुडघ्याला त्रास कशाला एवढं त्रास करून घ्यायचं निवांत बसा ऐकत श्रवण महत्वाचं आहे हो श्रवण महत्वाचं आहे श्रवण काय विषय अवघड असतोय विषय काय असतोय अवघड असतोय का अवघड असतोय ना ऐकलेलं नसते इथनं बरोबर कुठल्या गल्लीत जायला सांगा की ते बरोबर जाते त्याला ते माहिती असते हो तसा आता ही विषय आहे की नाही ऐकलेला नाही म्हणून टेन्शन मध्ये येत आहे टेन्शन घेऊ नका हे काय आहे हा ह्याच्यात कापूस आहे का नाही
हा, रुमाल किती टक्के आहे, कापूस किती टक्के आहे? यात कापूस किती टक्के आहे आणि रुमाल किती टक्के आहे? हा हा, मग आता तुम्ही म्हटलं रुमाल आहे यात 100%. मग सगळ्या वस्त्रांच्यात कोण टक्के किती टक्के आहे? सगळी जेवढी जगात वस्त्र आहेत त्यात 100% कोण आहे? कापूस. आणि किती टक्के वस्त्र आहे? किती टक्के साडी आहे? किती टक्के धोतर आहे? किती टक्के पॅन्ट आहे? किती टक्के सलवार आहे? किती टक्के कांजीवरम आहे? किती टक्के कलकत्ता आहे? किती टक्के आहे? हा बरोबर आहे. किती? बर, मडक्यामध्ये माती किती टक्के आहे आणि मडकं किती टक्के आहे? हा, नाही सांगा की किती टक्के आहे म्हणून. 100% काय आहे? माती आहे. आणि मडकं किती टक्के आहे? अहो मडकं 0% आहे. मडकं नाहीच, कापूसच आहे हो. अहो अलंकारामध्ये 100% सोनं आहे. सोनं नाही तर अलंकार नाही, माती नाही तर मडकं नाही, आणि कापूस नाही तर वस्त्र नाही. म्हणजे किती टक्के झालं? 100%. आता ह्याला हात लावला, कुणाला कुणाला हात लावला? रुमालाला. आता रुमालाला हात लावला पण लागला कुणाला हात? कापसाला. पण कशाला हात लावला म्हणते? हा, लागला हात कशाला? कापसाला. पण म्हणते कशाला लागला? रुमालाला. पण रुमालाला लागलं हे अज्ञान आहे. रुमाल हे पण अज्ञान आहे. रुमालानं तोंड पुसलं हे पण अज्ञान आहे. रुमाल आहे हेही अज्ञान आहे. रुमाल तोंड पुसतो हे बी अज्ञान आहे. हे सगळं अज्ञान आहे. आणि ज्ञान काय आहे? कापूसच आहे. कापूसच होता आणि रुमालात बी कापूसच, रुमाल व्हायच्या अगोदर बी कापूसच. आणि एक एक धागा काढला तर रुमाल कुठं आहे? मग रुमाल काय आहे? कल्पना आहे. तस हे ह्यातलं जर धागा काढला तर ह्यात आबा देसाई सापडत नाही. ते म्हणतात आबा देसाई गेला. मग गेला का? होता का तरी? नव्हता हो. रुमाल नव्हता ताई. रुमाल नाही आहे. रुमाल नाही. तसं हे देह बसल्यात ना, हे आता वाटत्यात हाय म्हणून, पण ह्यातला कापूस काढून घेतला तर मग आता हे बसलाय, तो हा बसलाय का तो बसलाय? आता हे बसलंय, कोण बसलंय? देह बसलाय का देव बसलाय? कोण बसलाय? देह बसलाय. आणि तुम्हाला बसवायचं कधी मग? हे बघा, आता तुम्ही बसलाय, तुम्हाला बसवायचं कधी? कधी बसवायचं कधी? मग आता तुम्ही बसलाय म्हणते, बसलाय ना का? तुम्हाला बसवले? बसवलेलं नाही ना. मग कुणामुळे बसलाय? हा, मग आता तुम्हाला काय वाटते? मी बसलोय का तो बसलाय? तो बसलाय असं वाटतंय होय? मी बसलोय. कोण कोण? मी. ह्यो ह्यो बसतोय होय? त्याची जीभ जर बाहेर आली तर आत जात नाही परत, बाहेरच. मग काय सांडशीनं जरी घालवली तरी जात नाही. म्हणजे कोण आहे? तो आहे. वाटतंय मी आहे. आत्ता सुद्धा वाटते. हे सगळे जे आहेत ना, हे प्रत्येक रुमालाला नाव दिलंय वेगवेगळं. हे सगळ्या रुमालाला नाव दिले, या सगळ्या मडक्याला नाव दिले, आणि मडक्यालाच वाटायला लागले मीच बसलोय म्हणून.
त्या मडक्याला माहित नाही माती वेळ मी बसलोय म्हणून. तसं आम्हाला आमच्या मनाला बुद्धीला असं वाटायला लागले, या देहाला असं वाटायला लागले मी बसलोय म्हणून. देहाला वाटत नाही, पण या देह अहंकार जो आहे की नाही आतमध्ये, त्याला असं वाटतंय मी आहे म्हणून, मी आहे म्हणून. असं हे काय? ओ बोला की. हा, हे सोनं नाही, मग तुम्ही म्हणला अंगठी आहे. तुम्हाला काय दिसलं? अंगठी. आणि सोनं दिसलं नाही, अंगठीत असलेलं सोनं. मग अंगठीत असलेलं सोनं पाहायचं म्हणजे ज्ञान, आणि सोन्यात असलेली खोटी अंगठी बघायचं म्हणजे अज्ञान. मग अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूप होऊन जाईजे. अर्जुना या नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेत सत्य बुद्धी हे अज्ञान हे जान. 7वा अध्याय. काय म्हणतात? अर्जुना या नाव ज्ञान, या अंगठीला सगळीकडनं जन व्याप्त केलंय ते पाहणं त्याला म्हणायचं ज्ञान. या विश्वाला, सगळ्या विश्वाला जन व्याप्त केलंय ते पाहणं. या देहाला जन व्याप्त केलंय ते पाहणं. सर्वांच्या देहामध्ये जो आहे तो जाणणं. म्हणजे अजून नाही, अजून हे होते, त्रास होते नाही ना, मग बोले ना. हा, ज्ञान. आणि ते जे आहे कारण अधिष्ठान ते विसरायचं, आणि त्या कारणामध्ये असलेलं कल्पना म्हणजे अंगठी, ती अंगठी खरे वाटणं त्याला म्हणायचं. संत म्हणतात विज्ञान, म्हणजे विपरीत ज्ञान. काय म्हणायचं? विपरीत, विविधतेचं ज्ञान. एकतेचं नाही, विविधतेचं, विपरीत ज्ञान. सगळ्या अंगठीमध्ये काय? सोनच आहे. अंगठी खरी आहे का? नाही. त्याला काय म्हणायचं? अध्यस्त. अध्यस्त म्हणजे काय? अधिष्ठानावर भासतंय. तसं आमचं जे अधिष्ठान आहे तो पांडुरंग आहे, आणि हा देह त्याच्यावर नुसता भासतोय. आणि त्या देहाचं नाव जे आहे की नाही ते आबा. तो खरा भासतोय. काका खरा भासतोय, मामा खरा भासतोय, मामी खरी भासत्या. आणि भासायचं बंद झालं की जे राहतंय त्याला म्हणायचं ज्ञान. हे भासतंय आम्हाला सगळं. भासतंय म्हणजे दोरीवर साप जसा भासतोय, मातीवर मडकं जसं भासतंय, मातीवर चूल जशी भासते, मातीची फळं केली, फळं सगळी मातीवर भासतात. भासतात म्हणजे काय होते? कल्पना निर्माण होते. लक्षात येते ना? मग दोऱ्यावर वस्त्र जशी भासतात तसं या आत असलेल्या अधिष्ठान चैतन्यावर ही मायेची तत्व नुसती भासमान व्हायला लागल्यात. हो, ह्याला अस्तित्व नाही. यातलं एक अस्तित्व नसलं तर ह्याची किंमत 0. म्हणून आमची महाराज उदाहरण द्यायची. एकाच्या पुढे 0 लावलं तर काय होते? 10. आणि एकाच्या मागे लावलं तर 1च, आणि 1 लावलं तर 1च, आणि 1 लावलं तर म्हणजे डावीकडे कितीही शून्य लावली तरी किती 1च आहे. आणि उजवीकडे लावली तर काय? संख्या वाढत्या. म्हणजे 1 असला आणि 1 नसला तर किती? 0. हा, जर 1च नाही तर असली कितीही शून्य आणली तर, आणि 1 असला तर मग त्या एकामुळं हे शून्य आहेत का नाही त्याची, तसं त्या एकामुळं हे आम्ही सगळे शून्य आहे का नाही त्याची किंमत असल्यासारखी नुसती वाटते. हो, किंमत नाही. हो, ते एकालाच किंमत आहे. म्हणून आपल्याकडे
108 मण्यांची माळ आहे. किती? एक म्हणजे तो, शून्य म्हणजे ती माया, आणि 8 म्हणजे अष्टदा प्रकृती. त्याचं हे सगळं विश्व आहे. पण तो एक जर नसला तर हे 0 आणि 8 काय उपयोग नाही. म्हणून अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, पैंजन थरथरले काना दिसतो उठून, गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला. ही अष्टमीची रात्र व्हायला पाहिजे. ही अष्टदा प्रकृती आहे ना, तिची रात्र म्हणजे तिला घालवायला पाहिजे. आणि त्या अष्टमीच्या रात्री हा जो कोणी आहे तो काना, त्याचा आम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे. तो कानामुळं, तो काना बासरी वाजवायला लागल्यामुळं ही जी अष्टदा प्रकृती आहे ना ती कार्य करायला लागल्या. आणि त्यानं बासरी बंद केली तर मग काय ICU मध्ये नेऊन सुरू होते का बासरी? नाही होत. हा, ICU मध्ये सुरू. मग आता बासरी चालू आहे की नाही? चालू आहे. कोण करायला वाजवायला लागले? तुम्ही वाजवायला लागलाय. आणि झोपल्यावर तेच वाजवते. कवापासून वाजवायला लागलाय? हा, मग त्याचं काय भान आहे काय? ती बासरी वाजायला लागली त्याचं भान आहे? हाय माऊली, हाय काय? लक्षात राहते बासरी वाजायला लागल्या म्हणून? तो म्हणतोय मी आहे. अरे पण मी आहे, पण बासरी कोण वाजवायला लागले तुझी? मी कोण? तैसा हृदयामध्ये मी. हा हा, तैसा हृदयामध्ये असता रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परी भ्रांताशी कामू. म्हणून पहिला विषय काय आहे? 6 अध्याय. काय विषय लय मोठा आहे, सांगायचं बी कठीण आहे, पण तरी पण थोडं सांगायला पाहिजे. 15वा अध्याय घ्यायला पाहिजे. 13व्या अध्यायात काय सांगितलं? पहिल्या 3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. काय सांगितलं? गीतेमध्ये अध्याय किती आहेत? 18. पहिल्या 6 अध्यायात काय सांगितलं? कर्म. दुसऱ्या 6 अध्यायात काय सांगितलं? उपासना, भक्ती. आणि तिसऱ्या 6 अध्यायामध्ये तिसऱ्या टप्प्यात काय सांगितलं? ज्ञान. मग संत काय म्हणतात? पहिले 6 अध्याय आहेत ना ते जीवाच्या ठिकाणी जे दोष आहे ना, पहिला मळ. मळ म्हणजे काय? पाप प्रवृत्ती. तिथंच परत विसरते हो. चपाती करायला विसरत नाही, भाकरी करायला विसरत नाही, इकडे बोलत बोलत लाटतंय बी, मळतंय बी, सगळं करते. त्याला तेल लावते, सगळं करते, बोलत बोलत गप्पा मारत मारत भासतंय, सगळं करते. पण हे काय लक्षात राहत नाही, त्याच्या नाही लक्षात राहत. कारण आमचे महाराज म्हणायचे लक्ष आत ठेवा म्हणतात. कुठं? लक्षात ठेवा म्हणजे लक्ष आत ठेवा. आमचं लक्ष गेलंय बाहेर, त्याला आता आत आणायचं चालू आहे. पण बऱ्याच जणांचं अजून लक्ष आलेलं नाही इकडं. तसं मी बघतोय ना, काही जण अजून तिकडे बाहेरच आहेत. कुणाला मिळाला असेल, कमी मिळाला असेल, कडक मिळाला असेल, सपक मिळाला असेल, कुणाला गोड पाहिजे असतोय, साखरच कमी पडली, काय कुणाचं मनात काय अजून चालू असेल काय सांगता येत नाही. मला दिसतंय तसं. हे अजून नाही आलेलं नाही इकडं, अजून बाहेरच. चला वळू गाई, बैसू जेऊ, कुठं आल्यात? गाई आलेल्याच नाही तिकडं अजून. गाई येतात एवढे सोपे आहेत वे गाई. आवडी विठ्ठल गायीची एकांती, अलभ्यते लाभ येती घरा, अनिकांतरी न द्यावे वस्ती, करावी शांती वासनीची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वा उगीती वाच्या वेचू नये, अनिकांतरी न द्यावी वस्ती. आणि आमची वस्ती, आमचे महाराज म्हणायचे बाबा भांडण केलं तर भंग्याबरोबर करू नका. भंग्याबरोबर भांडण करून घाण वास येतो अंगाला. भांडण केलं तर अत्तरवाल्याबरोबर करा. त्यानं जर कानपाडीत मारली तर वास तरी येईल. आमचं काय होतंय? भंग्याबरोबरच भांडण. भंगी म्हणजे कोण? हे शरीर, हे भंगतय, त्याच्याबरोबरच आमचं सगळं चाललंय. सकाळी उठल्यापासनं शरीर
13व्या अध्यायात सांगितलं क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षेत्र इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इति उच्यते, ह्याला क्षेत्र म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जो आहे ज्याच्यामुळं हे क्षेत्र चालतं बोलतं हसतं खेळतं तो क्षेत्रज्ञ. ज्ञ म्हणजे ज्ञान. आता मी बोलायला लागलो सगळ्यांना एकसारखं ऐकू येते का वेगवेगळं ऐकू येते? मग ते कुणाला ऐकू येते? कानाला नाही, त्याला येते ऐकू. ते ज्ञान आतमध्ये आहे, ज्ञानदेव. हा, आणि ते असा आहे ज्याला कानाचं ऐकू येते त्यालाच डोळ्याचं सगळं कळते. वेगवेगळे 5 डिपार्टमेंट नाहीत, आतमध्ये 5 खोल्या नाहीत, एकच पांडुरंग आहे. कानाचे शब्द त्यालाच कळतात, डोळ्याचा रूप त्यालाच कळते, नाकाचा गंध त्यालाच कळते, जिभेची चव त्यालाच कळते, आणि त्वचेचा स्पर्श त्याला. मनातलं कुणाला कळते? त्यालाच कळते. बुद्धीतलं कुणाला कळते? चित्तात काय आहे त्यालाच कळते. आणि अहंकार कसा उड्या मारायला लागलाय हे कळते कुणाला? आणि जागृतीतलं कुणाला कळते? त्यालाच कळते. स्वप्नातलं कुणाला कळते? कसं काय तुम्ही म्हणताय ह्याला कळते, आणि हे तर बंद असते. पण बंद असलं तर स्वप्नात सगळं दिसतंय, पण दिसतंय कुणाला? ह्याला दिसतंय का त्याला? मग त्यालाच दिसतंय. आणि गाढ झोपली होती, मला लय सुखानं झोप लागली होती, हे कुणाला कळते? त्यालाच कळते. मग त्यो कुठं आहे? कुठं आहे त्यो? आत आहे. आत आहे म्हणजे कुठं? इंद्रियांच्या माग मन आहे, मनाच्या माग बुद्धी आहे, बुद्धीच्या माग तो आहे तो. मग कधी आम्ही ह्याच्या माग जायचं आहे इंद्रियांकडं, इंद्रियांच्या माग जायचं आहे मनाकडं, मनाच्या माग जायचं आहे बुद्धीकडं, आणि बुद्धीच्या माग बुद्धीला ज्यानं ज्ञान दिलं तिकडं जायचं आहे. तिकडं पांडुरंग आहे. आणि आमचं काय झालंय? पांडुरंग जिकडे निघालाय. तोच पांडुरंग बुद्धीत आला, तोच पांडुरंग मनात आला, तोच पांडुरंग इंद्रियात आला, आणि इंद्रिया घेऊन तोच पांडुरंग, तो ज्ञान आमचं हे बाहेर शोधायला लागले. हो, पांडुरंगाचे विषयाकडे पाहायला लागला. कोणता पांडुरंग? तो मूळ पांडुरंग नाही. त्या पांडुरंगावर हा जीवरूपी दुसरा एक पांडुरंग आहे. आतमध्ये 2 पांडुरंग आहेत, एक जीव आणि एक शिव. दोघ जीव शिव दोन्ही बैसलिया ऐक्यासनी. 2 आहेत का? नाही, एकच आहे. पण तोच पांडुरंग काय झाला? अज्ञानानं, ते जे चैतन्य आहे ते ज्ञान आहे, ते अज्ञानानं हे शरीराकडे यायला लागले. मी शरीर आहे म्हणते. आता आम्ही काय म्हणायला लागलोय? तुम्हाला जर मी विचारलं तुम्ही कोण आहे म्हटलं तर काय सांगणार? काय सांगणार तुम्ही? समजा तुम्हाला सांगितलं एकाच वाक्यात उत्तर द्या, तुम्ही कोण आहात, सांगा बरं. काय सांगायचं? नाव तर पाळण्यात ठेवलंय. नाही, नाव पाळण्यात ठेवलंय. मग नाव पाळण्यात ठेवलंय त्याच्या अगोदर तुम्ही हाय. मग तो कोण आहे? मग तुम्ही म्हणणार शरीर होतं. अरे पण शरीर बी नव्हतं पोटात, त्यावेळेला तुम्ही कोण होता? शरीर कुठं होतं? पोटात नव्हतं. एवढं होतं ते. मग तिथं कोण होता? कोण होता तिथं? कोण होता तिथं? अहो, तो जीव होता. कोण होता? जीव आला. आणि जीव सुद्धा कुणामुळे निर्माण झाला? जीव कुणामुळे निर्माण झाला? जसं तुम्हाला सांगायचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा बल लागलाय, पण बल कुणामुळे लागलाय? हा बल कुणामुळे लागलाय? अहो बोला की. अहो लाईट मुळे लागलाय. एवढं का टेन्शन घेताय? घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, लय टेन्शन घेऊ नका. ऐका फक्त शांत. हा बल कुणामुळे लागलाय? परत टेन्शन. लाईट मुळे. हो, लाईट मुळे लागलाय. मग आता बल गेला, बल गेला माऊली, बल गेला ना.
गेला, आता बंद केला खटका, बल्ब गेला. बल्ब गेल्यावर लाईट जातोय का बल्ब काय जातोय? हा, एक तरी ठरवा, एक ठराव करा, बल्ब गेला का लाईट गेला. जरी सुद्धा ह्या बलाचा प्रकाश गेला तरी मागचा जो लाईट आहे त्याचा प्रकाश जात नाही. तो मुख्य पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाच्या प्रकाशात जसा त्या विद्युलतेच्या प्रकाशात हे बल प्रकाशमान झालाय तसं त्या मुख्य चैतन्यावर हा जीव प्रकाशित झालाय. जीव प्रकाश, मग त्या जीवानं बुद्धीला प्रकाश दिला, अंतकरणाला प्रकाशित दिला, मनाला प्रकाश दिला, चित्ताला प्रकाश दिला. कुणाला? कुणी? त्या मुख्य चैतन्यानं या अंतकरणाला प्रकाश दिला, मनाला, बुद्धीला, चित्ताला प्रकाश दिला. मग हे रात्री झोपताना काय होतंय की हे मन, बुद्धी, बल आहेत ना, हे जात्यात आणि मुख्य जे लाईट आहे ती तिथंच असते. सकाळी बल खटका दाबला की आणि आबा देसाई बल लागला. काही लक्षात येते का नाही? काही टेन्शन येते? लक्षात येत नाही ना. आता बघा की तुम्ही जाताना आता काय करायचं, बिछाण्यावर गेलं की म्हणायचं तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, बलाचं नाव सांगा. अरविंद. बलाचं नाव काय? अरविंद. हा, भीमराव. हा, बोला बल. हा, सुरेश. अरविंद, भीमराव आणि सुरेश, 3 बल आहेत. समजा हे 3 बल आता कुठपर्यंत आहेत तर जोपर्यंत हे पडत नाही तोपर्यंत हे 3 बल आहेत. आणि हे एकदा पडले, झोपले की हे बल आता ह्या तिघांना जवळ ठेवलं तर म्हणतील का ए अरविंद, हे भीमराव, हे सुरेश असं भांडतील का? भांडणार नाही. अहो बल गेले हो. मग आता ते म्हणतील का मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी आमका आहे, माझी 4 एकर आहे, माझी पत्नी आहे, माझं बँक बॅलन्स आहे असं म्हणतील बल का? का? त्या अंतकरण झोपलं हो. ते 2 तारा असतात का नाही आतमध्ये, त्या झोपल्या. हे मनबुद्धीच्या तारा झोपल्या की नाही. मग आता बल सगळे गेल्यात का पूर्ण गेल्यात? काय गेल्यात? पूर्ण बाद झाल्यात काय बल? काय बाद झाली मग? काय गेलं? हा, नाही खटका झाला पण या बलात काय झालं? मन आणि बुद्धी आता काय झाली? झोपली. हा, मन बुद्धी झोपली, बरोबर आहे. पण मन आणि बुद्धी झोपली पण बलाला अजून बलातली चेतना जी आहे, चैतन्य जे आहे ते त्या ठिकाणी ते आहे का नाही? कसं काय? कसं काय? हे सगळं विसरलंय की आता. इचलकरंजी विसरलंय, त्याचं मी आमकाय तमकाय ते विसरलंय. पण ते काय म्हणतोय हे जिवंत आहे अजून, म्हणजे अजून हे लागण्याची शक्यता आहे. यात गेलेलं. आता बघा ह्यातला एक जो आहे तो बल गेलाय पण ह्या बलाला माग जो लाईट आहे तो हाय तिघांच्यात. हा, म्हणून सकाळी उठतंय आणि उठताना तसंच उठतंय आणि हे म्हणतोय मी भीमराव आहे, मी सुरेश आहे आणि मी अरविंद आहे. असं बऱ्याच वेळा बल गेल्यात. हे खटके बंद होत्यात रात्री आणि सकाळी माया काय करते, खटका परत चालू करते आणि आला बघा अरविंद. 8 तास अरविंद गायब, सकाळी अरविंद हाजीर. हे 8 तास कुठं जातोय बरं अरविंद? हे मी त्यांचं उदाहरण सांगायला लागलोय. मग जो जातोय आणि एक राहतोय, मग ते जातोय ते खरा आहे का राहतोय ते खरा आहे? हे जे यातला जो जातोय आणि येतोय, जातोय आणि येतोय, तो खरा आहे का जो जात नाही येत नाही तो खरा आहे? कोण खरा? अहो जो जातोय येतोय त्याला सत्ता कुणाची आहे? त्याची आहे. मग ज्याला सत्ताच नाही तो खरा कुठला? अहो लाईट दुसऱ्याची आहे, बल ह्यो आहे. त्या बलाला अशी किती बी ठेवली लाईटच नाही, तो काय करणार? मग तो खरा नाही.
पण वाटतंय काय आता? आता सगळ्यांना आम्हाला काय वाटतंय? लाईट खरा वाटतोय का बल खरा वाटतोय? क्षेत्र खरं वाटतंय का क्षेत्रज्ञ खरा वाटतोय? कुठं आम्हाला लाईट माहीतच नाही अजून म्हणाव. नुसतं म्हणत आहे हा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. अहो ते पांडुरंग दिव्य तेजानाथ मध्ये हाय, त्याच्यावर हे बल लागलाय. हे दिवसभर बलच म्हणतोय. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, मग बघ तुझ्याकडे. आता नंतर आता लाईट एकदाच जर काढून घेतला, तसा देव लाईट काढून घेत नाही, पण जर काढून घेतला तर आता बघण्यासारखं काय? अरे बाळा, बघण्यासारखं काय शिल्लक नाही असं लोकांनी म्हणायच्या अगोदर जे बघायला पाहिजे ते बघून घे. डोळे तुम्ही घ्या रे. कुणाचं कुणाचं? खाऊ गल्लीच. अहो ह्या डोळ्यांनी सुख बाहेरचं घेता येते आणि मन आणि बुद्धी अंतकरण ह्या डोळ्यांनी आतला जो पांडुरंग आहे त्याचं सुख घेता येते. पण कधी माग फिरलं तर, हे मन आणि बुद्धी माग फिरली तर, ज्याच्या सत्तेवर हे लागल्यात ते माग फिरलं तर, म्हणून पहिलं सांगितलं 6 अध्याय 6 अध्याय 6 अध्याय कर्म उपासना ज्ञान. पण संत काय म्हणतात की 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाला सुरुवात झाली. त्यात क्षेत्रज्ञ सांगितलं. क्षेत्रज्ञ जो आहे तो सगळ्यांच्यात एकच आहे आणि क्षेत्र जे आहे ते 36 प्रकारचं आहे. किती प्रकारचं? 36. ते कोणकोणतं आहे तर पंचमहाभूत, अव्यक्त, बुद्धी, अहंकार, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियाचे विषय, पंचज्ञानेंद्रियाचे विषय, इच्छा, मन, सुख, दुःख, द्वेष, चेतना, धृती आणि संघात अशी 36 तत्व आहेत. आणि या 36 तत्वांना एकटाच चालवतोय. हा म्हणजे ह्या कुणाला ह्या सगळ्यांना सत्ता नाही म्हणतात. आणि आम्हाला काय झालं माहिती का, ह्यांना सगळं आहे असं वाटतंय आणि त्याला सत्ता नाही असं वाटतं. मग हे पहिल्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ सांगितलं. क्षेत्र खोटं आहे, क्षेत्र हे जे आहे ते नाशिवंत आहे आणि क्षेत्रज्ञ सत्य आहे असं सांगितलं. 14व्या अध्यायामध्ये संतांनी काय सांगितलं की आपल्याला हे 3 गुण जे आहेत त्यानं बंधन कसं होते, गुणातीताची लक्षणं काय आहेत, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम सांगितलं. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. काय म्हणतात? क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. क्षर पुरुष म्हणजे काय? नाशिवंत. म्हणजे कोण हो तर हा जो जीव आहे ना, हे सकाळी जन्माला येतोय. लक्ष द्या, सकाळी जागृतीत आला की नाही, हा जीव आहे ना, म्हणजे तो बल लागतोय. आणि दिवसभर काय करतोय तो? हे इंद्रिय घेऊन आहे ना विषयांचं सेवन करतो. आता हे विषयांचं सेवन केलं कशासाठी? कशासाठी? सुखासाठी. झालं का सुख? नाही. तरी पण अजून सुद्धा विषय आम्हाला पाहिजेत का नकोय? नाही. सोनं पाहिजे का नकोय? सोनं पाहिजे का नको? कसं झालंय आता तोळा? कसं? मग ताई तुम्ही अजून 2 महिने मागाय. आता 1,72,000 आहे. किती? 1,72,000 आहे आज सोनं. बघा डोक्याला हातच लावला ते. का नाही? आता न्यायचं काय नाहीच. न्यायचं काय नाही. न्यायचं आहे काय? नाही. आणलंय काय? नाही. पण जमवायचं सोडायचं का जमवते? कारण असं वाटतंय अजून ते असलं की जरा आनंद हायच असं वाटतं. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? सोने नाणे आम्हा. आता ते म्हणतात त्यांचं प्रमाण बरोबर आहे, पण आमचं अप्रमाण आहे. आम्ही अहो त्यांचं प्रमाण आहे ते, आपलं प्रमाण नाही ते. माऊली कीर्तनामध्ये आम्ही त्यांचं प्रमाण देतोय आणि तुझं प्रमाण काय नाही. काय नाही. बघा साहेब, 2 एकर ऊस आहे, 50 टन काढायचा. कल्पना 2 एकरात 100 टन.
गुणिले 3000, 3500 दिलं तर बरंच आहे. कल्पना गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काळी. कल्पना करते कशाची? मला सांगा, या बलानं कुणाची कल्पना करावी? लाईटची करावी. कुणाची? अरे माझं अस्तित्व त्याचं आहे. मडक्यानं कुणाची कल्पना करावी? कुणाची? मातीची. पण ती करत नाही मडकं, त्याला बुद्धी नाही. ह्या मडक्याला बुद्धी दिल्या, पण ही मडकं हे बुद्धी असून सुद्धा भ्रमिष्ट झाले. काय झाले? ते काय म्हणते माहिती काय? विठ्ठल आमचे सुखाचे जीवन. कोण? विठ्ठला सुखाचं जीवन म्हणजे काय? ज्याच्यामुळं जीवाला सुख होते. आता मला सांगा, जीवाला विठ्ठलामुळे सुख होते का विषयांच्यामुळे सुख होते? उदाहरण देतो. तुम्ही जरा फार टेन्शन घ्यायला लागलाय, मला माहित आहे. मला तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं, पण नका टेन्शन घेऊ. गुलाबजाम गोड आहे? गोड आहे. आता तुम्ही काय करणार आहे? आता काय करणार आहे? गोड काय करणार आहे? शिरा. शिरा गोड आहे का? शिरा करणार आहे ना? शिरा गोड आहे. हाय. जिलेबी गोड आहे. लाडू गोड आहे. शंकरपाळ्या गोड आहे. मग शंकरपाळ्या गोड आहेत का साखर? साखर गोड आहे. शंकरपाळ्या गोड नाहीत. हाय. कुणामुळं? साखरेमुळं. मग तुम्ही एक ठरवा, साखर गोड आहे का शंकरपाळ्या गोड आहेत? साखर गोड आहे. मग तुम्ही काय म्हणता बोलताना, शंकरपाळ्या गोड आहेत का साखर गोड आहे? अहो शंकरपाळ्या गोड आहेत, लाडू गोड आहे, गुलाबजाम गोड आहे, जिलेबी गोड आहे. अरे पण कुणामुळे गोड आहे? साखरेमुळे गोड आहे. मग साखर कुणाची आहे? शंकरपाळ्याची नाही. साखर ओरिजिनल आहे. तसं या सगळ्या आमच्या शंकरपाळ्या, लाडू आहे, जिलेबी आहे, ती कुणामुळे गोड आहे? अहो त्याच्यामुळे गोड आहे. म्हणून ते म्हणतात गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. ह्याला मला सांगा, तुम्ही आता हे आमचे अरविंद ना, अरविंदराव आमचे मित्र आहे. आत्ताचे नव, मागच्या जन्मातली आमची दोस्ती आहे. नाही तर मी ह्यांना अरविंदराव जर रस्त्यावर म्हटलं असतं काय अरविंदराव, तर मला तिथे कानफाडी दिली असती. पण आता नाही करू शकत ती. नाही, आता नाही. आमचे दोस्त ते आता दोस्त आहेत ते आमचे. आता का? त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि माझ्याकडे बघण्याचा त्यांच्याकडे दृष्टिकोन आता देहाचा नाही, देवाचा आहे. कारण अरविंद मध्ये असलेला साखर आणि आबामध्ये असलेली साखर एकच आहे. आणि तुमच्यात असलेली साखर आणि माझ्यात असलेली साखर. मग आता गोडी शंकरपाळीची नाही, साखरेची. तसं विषयांच्यात गोडी नाही. जिलेबी कधी म्हटली मी गोड आहे म्हणून? नाही म्हटली. मग कुणाला गोड लागले? गोड कुणाला लागलं? अहो गोड बोला की. अहो गोड लागलं कुणाला? हाताला? जिबीला? नाही. जिबीला नुसतं गोड कळते, गोड लागते, तिला कळत नाही. ह्यो काय म्हणतोय का, हे गोड झालाय बघा चहा. जीभ म्हणत नाही. त्यानं नुसता एक घोट घेतला का नाही, कसं म्हणते, मग ते कळलं कुणाला? जिबेला नाही. आज सांगतोय एका सेकंदात, अरे साखर कमी पडलीये. मग साखरेला बी साखर कळली नाही, चहाला बी कळली नाही, कपाला बी कळली नाही, जिबेला आतमध्ये लगेच सांगतोय जरा जास्त घाल जरा अजून. मग तो ज्ञानरूप आहे ना, तो आत आहे. मग सगळं जे आहे ते कळतंय कुणाला? त्याला आतल्याला कळतंय. मग ह्या जीवाला जे आहे की नाही ज्ञान होतंय ते. हे बघा विषय काय आहे ते लक्षात घ्या. क्षर पुरुष, अक्षर पुरुष, हे पुरुषोत्तम अध्यायामध्ये सांगितले. उत्तम पुरुष 3 गोष्टी सांगितल्यात. मग त्यातला क्षर पुरुष आता सांगायला लागलोय.
हे दिवसभर मग जो जागृतीत येतोय, दिवसभर व्यवहार करतोय, रात्री झोपतोय, त्याला अक्षर पुरुष म्हणतात. लक्षात येते का नाही काय? आणि सकाळी आणि परत तोच क्षर पुरुष उठतोय. हे रात्री जातोय कुठं? 8 तास जो हे कुठं जातो तो? तर हे जो काही आहे, जो कोणी आहे हा जीव, हो जागृतीतनं स्वप्नात जातोय. स्वप्नात असंच विश्व तयार करतोय आणि स्वप्न बंद झाल्यानंतर तो सुषुप्तीत जाऊन पडतोय आणि त्या सुषुप्तीच्या ठिकाणी अक्षर पुरुष आहे. अक्षर म्हणजे काय? अज्ञान. तिथं तो हाय. कोण आहे? तो देव हाय, पांडुरंग हाय. पण तो पांडुरंग नुसता नाही, त्या पांडुरंगाचं अज्ञान बी तिथं आहे. आता मला सांगा, झोपल्यानंतर आनंद होतोय का नाही? निद्रेमध्ये आनंद होतोय का नाही? सुषुप्ती अवस्थेमध्ये आनंद होतोय का नाही? गाढ झोपल्यावर तुम्हाला आनंद होतोय की नाही? सकाळी उठल्यावर काय म्हणता तुम्ही? हा, काय काय होतं? काय म्हणता तुम्ही? छान. आता मला सांगा, हे सगळं सोडल्यावर आनंद कसं काय झाला हो तुम्हाला? ज्या आनंदासाठी आम्ही हे सगळं धरलंय, आता हे सगळं सोडल्यावर जीवाला आनंद झाला. म्हणजे काय झालं? तो आतमध्ये जो आनंद आहे, आनंदाच्या डोही आनंद, तिथं हा जीव गेला. आणि जीव गेला, नुसता गेला तिथं आणि आनंदी झाला. काय असेल? नुसता तिथं गेला, काय करायला लागत नाही. किती वेळ गेला व आनंदात? आता झोपल्यावर तुम्हाला सुख आहे का दुःख? जन्म आहे का मृत्यू? पाप आहे का पुण्य? काय क्रोध आहे का? काय विकार आहेत का? काय वासना आहेत का? मी तू पण आहे का? कर्ता भोगते पण आहे का? पाप पुण्य आहे का? जन्म मृत्यूचं भय आहे का? काय नाही. पण जीव आहे का नाही तिथं? आनंदी आहे की नाही तिथं? म्हणजे काय न करता आतला आनंद आहे. आहे ना आनंद? 6 तास कसे गेले कळलेच नाही. काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? काय नाही, काय करावं लागत नाही. तो आतला पांडुरंग आहे ना, आतला आनंद आहे, तिथं जीव गेला. पण काय झालं? जीव गेला, आनंदी झाला. सकाळी उठला की ज्याच्यामुळे आनंदी आम्ही झालो त्यालाच विसरते आणि याद्याकडे येते आणि तिकडे जाते. गेलं किचनमध्ये, गेलं टॉयलेटमध्ये, गेलं स्वयंपाकघरामध्ये, गेलं डब्यात, गेलं पोह्याकडे, गेलं उपीटाकडे, गेलं आंबोळीकडे, गेलं मसाला डोश्याकडे, गेलं. आणि परत हे सगळं दिवसभर करते, तापते आणि परत झोपते. आनंदी झाला, जरा फ्रेश झालं की मन बुद्धी आणि बाहेर येत्या आणि धरते याला. हे असं गेली 70 वर्ष हेच चाललंय प्रकरण. बल लागतोय, परत जाऊन विश्रांती घेतोय, परत बाहेर येतोय आणि परत जगाकडेच बघत बसतो. अरे पण जग ज्याच्यामुळे दिसायला लागलंय त्याच्याकडे कोण बघायचं? कोण बघणार? कोण बघणार? त्या जीवानं त्या पांडुरंगाकडे बघायचं आहे. म्हणून ते सांगते, माझ्या जीवीची आवडी. कुणाची? देहाची नवा, जीवीची. मग हा जीव अक्षर पुरुष होतोय. अक्षर म्हणजे काय? तिथं जातोय, आनंद घेतोय. पण ते काय झालंय, जरी आनंद घेतला तर तिथं अजून अज्ञान आहे. काय आहे ते? आणि त्याला अक्षर पुरुष म्हणतात. किंवा अक्षर पुरुष जो आहे की नाही, त्याच्या पलीकडे एक आहे, त्याला उत्तम पुरुष म्हणतात. त्याला ना अक्षर आहे ना त्या ठिकाणी अक्षर आहे. तो कसा आहे? उत्तम पुरुष आहे. त्या उत्तम पुरुषाच्या सत्तेवर हे क्षर आणि अक्षर पुरुष दोघ जण कार्य करतात. पण दोघांना बी सत्ता नाही. नाही, तो नसला की काय नाही. म्हणून क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. आणि या 15व्या अध्यायामध्ये तुम्ही काय जाणून घ्यायचं आहे? तर हे क्षर आणि अक्षर पुरुष हे खोटे आहेत. हा जागृतीत आणि स्वप्नामध्ये वावरणारा अक्षर पुरुष खोटा आहे. आणि त्या निद्रेच्या ठिकाणी असलेला जो अक्षर पुरुष आहे, त्या अक्षर पुरुषाला सुद्धा स्वतःची सत्ता नाही. नाही का?
तर तो अक्षर पुरुष जो आहे, अज्ञान आहे, ते अज्ञान आहे हे सुद्धा मला कळतंय. अज्ञान आहे हे सुद्धा मला कळतंय. म्हणजे अज्ञान आहे हे सुद्धा काय आहे, एक कल्पनाच आहे. आता तुम्हाला मी बोलतो, बोलल्यानंतर काहीतरी कळतंय ना. आणि काही जण म्हणत असतील काय कळत. आता बघा, तुमचंच मन म्हणतंय काहीतरी कळतंय आणि तुमचंच मन म्हणतंय काय कळत. आपण दोन्ही बी कळतंयच की. कळतंय हे बी कळतंय आणि नाही कळत हे सुद्धा कुठे कुणाला कळतंय. अहो ते तुम्हालाच कळते, तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या पांडुरंगाला कळतंय. आणि तो उत्तम पुरुष आहे. त्याचा ती मुलगी आहे, तरुण आहे, डोकं शार्प आहे, तिला समजायला लागले. हा रे, आपल्याला समजतंय हे बी समजतंय आणि आपल्याला समजत नाही हे सुद्धा समजतंयच. तुम्हाला सुद्धा आता समजतंय का नाही, समजते. आणि समजत नाही ना, नाही ते बी समजतंयच की. अहो कळतंय हे सुद्धा कळतंय आणि कळत नाही हे सुद्धा कळतंय. मग ज्याच्या सत्तेवर कळतंय तो उत्तम पुरुष आहे. म्हणून हे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे दोघंही नाशिवंत आहेत. आणि एक उत्तम पुरुष आहे, जे आपलं अस्तित्व आहे तो शाश्वत आहे, नित्य आहे, तो ज्ञानस्वरूप आहे. असा हा पुरुषोत्तम योग आहे. संत म्हणतात तिथं जर ते आम्ही जाणलं तर मग मात्र ह्या जीवाला परत पुनरागमन नाही. तर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. बघूया आता कधी अभ्यास होते. आता हे झालं सांगून, हो अभ्यास करायला नको काय, अभ्यास करायला पाहिजे. म्हणून पहिले 6 अध्याय, दुसरे 6 अध्याय आणि नंतरचे 6 अध्याय. पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं, कर्म. दुसऱ्या ह्याच्यात काय सांगितलं, उपासना. तिसऱ्या ह्याच्यात काय सांगितलं, ज्ञान सांगितलं. मग पहिल्यानं काय जाते, मलदोष जातोय. दुसऱ्या 6 अध्यायाने काय जातोय, विक्षेप दोष जातोय. आणि तिसऱ्या 6 अध्यायाने काय जातोय, आवरण दोष जातोय. मग आता आपण 3 बघितले. पहिला बघितला क्षेत्रज्ञ, दुसरा बघितला काय नाही, श्रद्धात्रय विभाग योग, गुणातीताची लक्षणं. आणि मग पुरुषोत्तम योग. आणि पुरुषोत्तम योगामध्ये काय सांगितलं, क्षर आणि अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. मग उत्तम पुरुषाची आपल्याला काय करून घ्यायची आहे, ओळख करून घ्यायची. कुठे आहे उत्तम पुरुष, आपल्यातच आहे. आणि आता आपण कोण झालोय, क्षर पुरुष म्हणजे जीव झालोय. नंतर काय होतंय, झोपेत गेल्यावर अक्षर पुरुष. मग क्षर आणि अक्षर दोघंही जे आहेत त्याच्या मागं कोण आहे, त्याला सदाशिव म्हणायचं. काय म्हणायचं, सदाशिव. नंतर एक जण आहे शिव आणि एक आहे जीव. मग जीव शिव आणि जीव शिव दोघंही नसली म्हणजे वृत्ती नसली की मग जो राहतोय तो सदाशिव. आपण कोण आहे, सदाशिव. वृत्तीवर आला की दोघं होत्यात. एक म्हणतोय जीव आहे आणि लय अभ्यास केला तर म्हणतोय मी शिव आहे. अरे पण जीव आणि शिव दोघं झोपेत गेल्यानंतर जीव बी नाही शिव बी नाही, पण शिव सदाशिव हाय, पण त्याचं काय झालंय आम्हाला भानच नाही. तिथं सदाशिव हाय पण सदाशिवाचं आम्हाला काय नाही, भानच नाही. म्हणून अभ्यास करूया, चांगला अभ्यास करूया, भरपूर अभ्यास करूया. सतत मन आणि बुद्धी माग, कुठं पुढे नाही माग. येताना एक वाक्य सांगतो. मी म्हणलं महाराज ग्रहण आहे. महाराजांना विचारलो ग्रहण आहे काय काय करायचं. म्हणले ग्रहण आहे कुणाला कळलं, सूर्याला का चंद्राला. ग्रहण आहे कळलं कुणाला, सूर्याला का चंद्राला, कुणाला कळालं. अहो त्यांना कळत नाही. अहो ज्याला कळलं तो पांडुरंग आहे, उत्तम पुरुष आहे. मग त्याला काय बाधा नाही. आणि मन आणि बुद्धी म्हणजे काय, चंद्र म्हणजे मन आणि बुद्धी म्हणजे हे काय सूर्य. मग त्यांना ग्रहण लागलं, पण मुख्य जो आहे लाईट त्याला काय ग्रहण लागत नाही, त्याला सगळं ग्रहण कळते. आणि म्हणून तो काय आहे, किंवा ग्रहणाच्या दशेनं बाधक नाही, बाधत नाही तो, त्याला काय ग्रहण लागत नाही. असं जे काही आमचं मूळ ज्ञान आहे तिकडं आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. आणि आपण सगळ्यांनी अभ्यास करूया आणि तिकडं जे आपलं मूळ ज्ञान आहे, मूळ स्थिती आहे तिकडे जाऊया. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
श्री सद्गुरुनाथ महाराज की